स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणात बोगस कुणबी दाखले काढणाऱ्या विजयी आणि पराभूत उमेदवारांवर तसेच बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बोगस कुणबी दाखले देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागण्यांबाबत आज अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं बिंदू चौक पासून दसरा चौक विनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला। याबाबत समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। अनुसूचित जातीतल्या 59 जातींवर अतिक्रमण होत आहे। लवकरात लवकर शासनाने बोगस दाखले देण्याचं थांबवावं, अन्यथा सरकारला जाब विचारू असा इशारा माजी आमदार राजू आवळे यांनी यावेळी दिला। आज महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना हाताला धरून काही प्रस्थापित जाती, मागासवर्गीयांचा, एससीच्या, अनुसूचित जातीच्या बोगस दाखल्यांचा वापर करून राजकीय शिरकाव करायला लागलेले आहेत। यामुळे अखंड अनुसूचित जातीतल्या 59 जातीवरती अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून आम्ही आता अनुसूचित जातीतल्या 59 जाती या एका फक्त बौद्ध नाही, मातंग नाही तर चर्मकार असतील, व्हलार असतील, ढोर असेल, सगळ्या अनुसूचित जातीतल्या 59 जाती आज या सगळ्या सरकाराने या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही संघर्ष मोर्चा आज बिंदू चौकातून कलेक्टर ऑफिस वरती नेणार आहोत। आम्ही या निमित्तानं सरकारला या ठिकाणी मी आव्हान करतो की ताबडतोबीनं अशा पद्धतीचे बोगस दाखले द्यायचं थांबवा, अन्यथा आमचा अंत बघू नका। आम्ही एकदा रस्त्यावर उतरलोय, आम्ही हातात घेऊन या सरकारला उद्याच्या काळामध्ये जाब विचारू। प्रशासनातील अधिकारी बोगसरित्या काम करत असतील तर त्यांना निलंबित करावे अशी मागणी डीजी भास्कर यांनी केली। अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं आज बिंदू चौक या ऐतिहासिक ठिकाणावरून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये ज्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी बोगस जातीचे दाखले काढून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि नगरपालिका या ठिकाणी सदस्यत्व प्राप्त केलेलं आहे, अशा लोकांचं सदस्यत्व रद्द व्हावं आणि खोटे कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्यांना तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत। तसेच या प्रवृत्तींना साथ देणारे जे प्रांताधिकारी आहेत त्या प्रांताधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी, त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई व्हावी, त्यांचे तात्काळ निलंबन करावे। या मागणीसाठी हा महामोर्चा प्रचंड संख्येनं आज जिल्हाधिकाऱ्यावर जातो आहे। माझी प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला एकच विनंती आहे की प्रशासनामध्ये जे अधिकारी काम करत आहेत ते अशा पद्धतीचं बोगसगिरीचं काम जर करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना तुम्ही त्या सेवेतून तात्काळ मुक्त करावं आणि असे प्रकार पुन्हा जर घडायला लागले तर ही जी जनता आहे याच्यामध्ये अनुसूचित जातीचे 59 जातीतील सर्व प्रवर्गातील लोक इथं या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत आणि या सर्वांच्या वतीनं मी एकच इशारा देतो, या प्रकारचे प्रकार पुन्हा जर घडत असतील तर मग आम्ही आता थांबणार नाही आणि ही लढाई आमची अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार आहोत। ही लढाई फक्त आज 9 मार्च पुरती नाही तर येणाऱ्या काळात अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं धाडस ह्या प्रवृत्ती करणार नाहीत। यावेळी माजी आमदार सुजित मिंचेकर, वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष जनार्दन गायकवाड, मच्छिंद्र कांबळे, उत्तम कांबळे, शिवाजी कवाळे, सुभाष देसाई, दुर्वास कदम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।